रविराज म्हणतो की कारण अर्जुनने आता सगळी छानबीन करायला सुरुवात केली. अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये आलाय आणि तू 1.5 तास नक्की कुठे होती हे शोधण्याची प्रोसेस सुद्धा त्याने स्टार्ट केली आहे. आणि काहीही करून आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की त्या 1.5 तासामध्ये तू आश्रमामध्ये नव्हती. अर्जुनने रविराजचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुन आता विचार करतो की अच्छा, रविराज किल्लेदारला आता हे प्रूव्ह करायचंय की त्या 1.5 तासामध्ये साक्षी ही आश्रमामध्ये गेलीच नव्हती. अर्थ साक्षी शिखरे आणि मैपतने जर आश्रमात काही पुरावे सोडले असतील तर दोघंही ते पुरावे गायब करतील. त्याआधीच मला माझं काम करायला हवं. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ, खुनाच्या रात्री जे काही झालं त्याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का? म्हणजे साक्षी शिगरे बद्दल तुम्हाला काही आठवतंय का? तिची पर्स, तिची ज्वेलरी वगैरे असं काहीतरी असेल की जे तुम्हाला आठवत असेल. मधुभाऊ आठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मधुभाऊंना आठवत नसतं. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की त्या रात्री मला विलास सोडून दुसरं काहीच आठवत नव्हतं. मला फक्त हे दिसत होतं की विलासने माझी फसवणूक केली आहे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. काही क्ल्यू वगैरे भेटताय की नाही याची मला आता आश्रमात जाऊनच चौकशी करावी लागेल, तिकडे शोधतो मी. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की अर्जुन सर, आता तुमचं जर बोलून झालं असेल तर माझ्या साऊ बाळाला आतमध्ये पाठवता का? मला तिला पाहण्याची खूप इच्छा झालीय. अर्जुन म्हणतो की हो, मी तिला पाठवतो, परंतु त्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आणि तुमच्याशी काही बोलायचं सुद्धा आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. मधुभाऊ, तुम्हाला सायलीच्या पास्ट बद्दल काही माहिती आहे का? म्हणजे तिच्या आईवडिलांबद्दल, कुठे राहत होती, काय, हे सगळं काही माहिती आहे का तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात की मला जर तिच्या आईवडिलांबद्दल माहित असतं तर मी माझ्या साऊ बाळाला कधीच त्यांना देऊन टाकलं असतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, परंतु मग सायली तुम्हाला कुठे भेटली? मधुभाऊ म्हणतात की सायली मला मंदिराजवळ भेटली होती आणि तेव्हा ती एवढी घाबरली होती की काही सांगू शकत नव्हती आणि मी नंतर जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिला आईवडिलांबद्दल काहीच आठवत नव्हतं. अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे सायलीच्या आईवडिलांबद्दल आपल्याकडे काहीच क्ल्यू नाहीये. मधुभाऊ म्हणतात की तिच्या लहानपणीच्या गोष्टी सोडल्या तर आपल्याकडे दुसरा कुठलाही पुरावा नाहीये. अर्जुन म्हणतो की कसला पुरावा? मधुभाऊ म्हणतात की ज्यावेळी ती मला भेटली तेव्हा तिने घातलेले कपडे आणि तिचं थोडंसं काही सामान, म्हणजे आश्रमात कोणी जेव्हा नवीन व्यक्ती येतो तेव्हा मी त्याचा तेव्हाचा फोटो काढून ठेवलेला आहे आणि साऊ बाळाचा सुद्धा फोटो आहे तिथे. आणि ते अर्जुनला सांगतात की आश्रमात प्रत्येक मुलाचं मी गाठोडं बनवून ठेवलंय आणि त्यामध्ये सायलीचं सुद्धा गाठोडं आहे. अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे फॅन्टॅस्टिक, म्हणजे आता त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या आई वडिलांबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल आपल्याला. मी आताच मिसेस सायलींना विचारतो. तर मधुभाऊ म्हणतात की नाही, अशी चूक करू नका तुम्ही. सायली सोबत जे काही झालं त्याचा तिला खूप त्रास होतो आणि ज्या दिवशी ती सापडली त्या दिवशीचं सगळं काही आठवायला गेलं तर तिला खूप त्रास होतो आणि मग तिची तब्येत सुद्धा बिघडते. तर अर्जुनला आठवतं की सायली गाडीमध्ये गाडी थांबवा असं का म्हणत होती वाढदिवसाच्या दिवशी आणि एवढी ओरडत का होती, एवढं विचित्र का वागत होती. आता अर्जुनला त्या प्रश्नाचं उत्तरही भेटलेलं. मधुभाऊ म्हणतात की ज्या दिवशी ती सापडली त्या दिवसाबद्दल मी जर तिच्याशी बोलायला लागलो तर तिला खूप त्रास व्हायचा, म्हणून मी तिला विचारणंही सोडून दिलं. त्या गाठोड्याबद्दल मी तिला काहीच सांगितलेलं नाहीये आणि तिच्या वस्तू सुद्धा मी जपून ठेवल्या हेही मी तिला सांगितलेलं नाहीये आणि ह्या सर्व गोष्टींमुळे तिला आणखी त्रास व्हावा असंही नाही वाटत मला. मधुभाऊ म्हणतात की अर्जुन सर, तुम्ही साऊच्या आईवडिलांना शोधण्याचा जो ध्यास घेतलाय, तुमच्या या ध्यासाला यश मिळो एवढीच माझी इच्छा आहे. तर इकडे मैपत त्याच्या गुंडांना बोलत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही काही कामाचे नाहीये, तुला कोणी चेहरा दाखवायला लावला होता. आणि तो खूप चिडचिड करत असतो आणि चिडचिड करता करता फोन ठेवून देतो. तर साक्षी तिथे येते आणि म्हणते की अण्णा काय झालंय, तुम्ही का पर एवढी चिडचिड करताय? तर अण्णा म्हणतात की तो शहा मला खूप त्रास देत होता, त्यामुळे मी माझ्या पंटर लोकांना त्याची सुपारी दिली होती. ह्या पंटर लोकांनी त्याचं काम पण केलं, त्याला मारूनही टाकलं, परंतु त्या शहाच्या पंटरनी ह्या लोकांचं तोंड पाहून घेतलंय. आता जर उद्या पोलिसांना यांची ओळख पटली तर मी ह्यांच्यामध्ये अडकला जाणार आहे. साक्षी म्हणत असते की अहो अण्णा, तुम्ही का बरं असं वागता आणि हा व्हायलन्स एवढा चांगला नाहीये, आपण एक दिवस नक्कीच गोत्यात येऊ ह्या गोष्टीमुळे. एखादा माणूस जर ऐकत नसेल तर त्याला पैसे ऑफर करायचे ना, बोलणं करायचं, हे काय सुपारी वगैरे देणं. मैपत म्हणत असतो की बोलणी हे नवरा बायकोचे आईबाप करतात, हा मी अशी बोलणी वगैरे करत नाही. म्हणत असते की हो अण्णा, तुम्हाला काही कळतंय का, मी ऑलरेडी एका केसमध्ये फसली गेलीये आणि जर त्यामध्ये कळलं की माझ्या वडिलांनी कोणाचा तरी खून केला, माझी केस अजूनच वीक पडेल ना, आणि तुमच्या ह्या गोष्टीमुळे मी कसं काय प्रूव्ह करू की त्या 1.5 तासामध्ये मी कुठे होते ते. मैपत म्हणतो की त्या 1.5 तासामध्ये तू कुठे होती याला हे मला नाही सांगायचं हा, आणि तू माझी काय आई नाहीये, तू माझ्यावर एवढी ओरडून बोलतीयस. त्या रविराज किल्लेदारला एवढे पैसे फेकतो ना, बरोबर करेल तो. मैपत साक्षीला म्हणतो की एक काम कर, त्या गडकरीला फोन लाव, त्याच्यासोबत 4 शब्द प्रेमाचे बोल आणि त्याच्याकडून काढून घे की नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे ते, आणि निघ आता तू इथून. म्हटल्यावर साक्षी आता तिथून निघून जाते. तर सायली आता इकडे मधुभाऊंना भेटलेली असते. मधुभाऊंना भेटून तिला खूप आनंद झालेला असतो आणि मग सायली मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ, तुम्हाला माहितीये का, माझा वाढदिवस 2 ठिकाणी साजरा झाला.
एक सासरी आणि एक माहेरी सुद्धा. आणि आईनी माझ्यासाठी शिऱ्याचा केक बनवला होता. खरंच सखी आई एवढं करणार नाही, एवढं आई माझ्यासाठी करतात. तर मधुभाऊ म्हणत असतात की खरंच साऊबाळा, तू खूप नशिबाने, तुला एवढं चांगलं सासर भेटलंय. बरं, यावेळी तुला वाढदिवसाला काही त्रास तर झाला नाही ना? सायली विचार करते की जर मी आता सांगितलं की दरवर्षीपेक्षा यावर्षी मला जास्त त्रास झालाय तर मधुभाऊ उगाचच काळजी करत बसतील. त्यामुळे ती मधुभाऊंना म्हणते की नाही मधुभाऊ, यावेळी मला काही जास्त त्रास झाला नाही, फक्त माझं डोकं दुखलं. अर्जुन आणि चैतन्य गाठोडे चेक करत आश्रमामधील सील केलेलं सामान हे अर्जुन आणि चैतन्य समोर असतो. दोघंही ते बघत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो की यात तर सायलीचं गाठोडा नाहीच आहे आणि प्रियाचं देखील नाहीये. अर्जुन म्हणतो की अरे ते गाठोडं असेल तिच्या घरी, ही तन्वी किल्लेदार आहे ना, त्यामुळे रविराजच्या घरी असेल तिचं गाठोडं, परंतु सायलीचं यामध्ये गाठोडं का नाहीये? म्हणजे सर्व मुलांची गाठोडे इथे आहेत, फक्त सायलीचं नाहीये असं का? त्यावेळी चैतन्याला सारखा साक्षीचा कॉल येत असतो, त्यामुळे चैतन्य साक्षीचा कॉल कट करत असतो. तर अर्जुन म्हणत असतो की का कॉल कट करतोय, काही कामाचा कॉल असेल तर ते मी बोलतो. चैतन्य म्हणतो की नाही नाही, कामाचं वगैरे काही नाहीये, म्हणजे कामाचा साहेब पण एवढा महत्वाचा नाहीये. साक्षीला टेन्शन आलेलं असतं की चैतन्य तिचा कॉल का कट करतोय, हा अर्जुन आणि तो मिळून माझ्याबद्दल काही इन्फॉर्मेशन तर गोळा करत नसेल ना. चैतन्य साक्षीला मेसेज करून सांगतो की आम्ही जरा पोलीस स्टेशन मध्ये आलोय आणि अर्जुन आणि मी मिळून काही इन्फॉर्मेशन गोळा करतोय, तुला नंतर कॉल करतो, बाय, लव्ह यू. तर साक्षी म्हणत असते की लव्ह यू घाल तू डस्टबिन मध्ये. आणि हे दोघं पोलीस स्टेशन मध्ये काय करताय, माझ्याबद्दल काही इन्फॉर्मेशन तर गोळा करत नसतील ना. तर रविराज सुद्धा आता पोलीस स्टेशन मध्ये आलेला असतो. नार्वेकर पोलीस कडून त्याला समजतं की अर्जुन सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये आलाय आणि तो आश्रमात सुद्धा जाणार आहे. आश्रमात त्याला काहीतरी चौकशी करायची आहे, त्यामुळे रविराज विचार करतो की ह्या अर्जुनच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय आणि याला आश्रमात का जायचंय. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आता इथे मिसेस सायलींचं गाठोडं तर नाहीये, आपल्याला आता आश्रमात जावं लागणार आणि आश्रमात आपण पुन्हा चौकशी करणार आहोत. चैतन्य म्हणतो की हो, पण आपल्याला उद्या जाता येणार नाही कारण उद्या सॅटर्डे आहे आणि उद्या वीकेंड आहे. अर्जुन म्हणतो की हो, मी तर ते विसरूनच गेलो होतो. चैतन्य म्हणतो की मी सोमवारी परमिशन घेतो, म्हणजे मंगळवारी आपल्याला आश्रमात जाता येईल. अर्जुन म्हणतो की ठीक आहे चालेल. रविराज आता साक्षीला कॉल करतो आणि सांगतो की दिवशी हॉटेलमधून 1.5 तास तू कुठे गेली होती. साक्षी म्हणते की नाही, मी खूप आठवण्याचा प्रयत्न केला परंतु मला आठवतच नाहीये. रविराज म्हणतो की जर तुला आठवलं नाही तर अर्जुन ते शोधून काढेल की तू कुठे गेली होतीस ते. जर तुला आठवत नसेल तर तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणींचा फोन नंबर दे मला. तर साक्षी म्हणते की ते सगळे आता आउट ऑफ टाउन आहेत, त्यामुळे त्यांचा माझ्याशी काही कॉन्टॅक्ट नाहीये, परंतु तुम्हाला कशाला हवाय नंबर. रविराज म्हणतो की कारण अर्जुनने आता सगळी छानबीन करायला सुरुवात केली. अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये आलाय आणि तू 1.5 तास नक्की कुठे होती हे शोधण्याची प्रोसेस सुद्धा त्याने स्टार्ट केली आहे. आणि काहीही करून आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की त्या 1.5 तासामध्ये तू आश्रमामध्ये नव्हती. अर्जुनने रविराजचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुन आता विचार करतो की अच्छा, रविराज किल्लेदारला आता हे प्रूव्ह करायचंय की त्या 1.5 तासामध्ये साक्षी ही आश्रमामध्ये गेलीच नव्हती. अर्थ साक्षी शिकरे आणि मैपतने जर आश्रमात काही पुरावे सोडले असतील तर दोघंही ते पुरावे गायब करतील. त्याआधीच मला माझं काम करायला हवं. मला आता आश्रमात जाऊन मिसेस सायलींच्या गाठोड्याबद्दल आणि साक्षी शिकरेच्या बद्दल पुरावे शोधले पाहिजे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आता आश्रमात जाण्यासाठी रेडी झालेली असते. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, हे काय घातले तुम्ही काय आश्रमामध्ये दिवा लावायला चाललात, काहीतरी कम्फर्टेबल घाला, म्हणजे तुमचं ते पंजाबी ड्रेस वगैरे आहे ना ते घालून घ्या. प्रियाने सुद्धा इकडे पंजाबी ड्रेस घातलेला असतो आणि प्रिया ही विचार करत असते की अर्जुन आणि सायली आश्रमात जाण्याच्या आधी मला लवकरात लवकर आश्रमात जावं लागेल आणि माझ्या वस्तू मला ताब्यात घ्याव्या लागतील आणि माझ्याकडे फक्त आज रात्रीचीच वेळ आहे. तर आता प्रिया सुद्धा निघालेली असते आणि अर्जुन सायली आता निघालेले असतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.